उतरायचं खाली या, दुसऱ्या गाडीत बसवते. वर एवढंच बाकी राहिलं होतं आता. गाडी द्या, त्याच्यात बसवते. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी पुन्हा एकदा आलेलो आहे स्वारगेटमध्ये आणि आज आपण प्रवास करणार आहोत स्वारगेट ते शिवतरगड. तर गेल्या वेळेस आपण जो स्वारगेट ते सातारा ब्लॉक केला होता की जी नवीन गाडी, त्या गाडीचा बोर्ड कसा असला पाहिजे त्यासाठी मी बोललो होतो, बाकी काय नव्हतं उद्देश माझा. तर तुम्ही बघू शकता आता गाडीला बोर्ड लावलेला आहे आणि आता चुना वगैरे तुम्हाला काय दिसणार नाही. खरंच थँक्यू, एवढी नवीन गाडी आता नवीन असल्यासारखी वाटते. हे बघा इथं पण लावलेला आहे बोर्ड, सातारा स्वारगेट सातारा. तर मी बोललो होतो की गाडीचा डिजिटल बोर्ड आहे, पण डिजिटल बोर्ड नाही आहे गाडीला. ही समोरची ही आहे आपली स्वारगेट ते शिवतरगड, त्याच्या शेजारी लागली स्वारगेट अलिबाग आणि या ठिकाणी ही लागली आपली माझ्या गावाकडे जाणारी वल्लभनगर परांडा. गाडीचा टायमिंग आहे सकाळी 7:30 वाजताचं स्वारगेटमधून आणि साधारण 5 तास लागतात प्रवासामध्ये. तरी साधारण आपल्याला 1 ते 1.5 वाजतील शिवतरगडला पोहोचण्यासाठी. आणि गाडीचा जो रूट सांगायचं झालं तर हा तामिनी मार्गे जाते ही गाडी, भोर मार्गे गाडी नाही आहे. भोर मार्गे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही वरंदा घाटमधनं खाली उतरलं की तुम्हाला लगेच तिथून शिवतरगडसाठी रस्ता आहे. आणि ही गाडी जाते ही तामिनी मार्गे जाते, दुसरी एस टी नाही आहे, ही एकच एस टी दिवसभरामध्ये. अंतर बघूया प्रवासाचं. तामिनी मार्गे जे अंतर आहे ते आहे 175 किलोमीटर आणि हेच अंतर तुम्ही जर भोर मार्गे गेला तर ते अंतर आहे 111 किलोमीटर. तर एवढा डिफरन्स आहे आणि गाडीला बरीच गर्दी आहे. अशी गाडी फुल भरलेली बघून आनंद झाला मला. बघू शकता गाडीला खूप गर्दी आहे आणि भारी वाटलं. अशी गाडी खचाखच भरली असली की जरा मजा येते नाही का. आपल्या ठिकाणी जिथं आपण बसतोय तिथं पार्सल ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे एक पाय इकडे टाकून बसायचं आपल्याला आणि एक पाय इकडे टाकून बसायचे. पण हा जो रूट आहे जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल ना तर हे सीट एकदम परफेक्ट आहे ह्याच्यासाठी. रस्ता तुम्ही एन्जॉय करा, कारण की जेव्हा आपण प्रवास केला होता तेव्हा रस्त्याचं काम चालू होतं आणि आत्ता कसा रस्ता आहे महाड मार्गे म्हणजे तामिनी मार्गे तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे. टाईम बघा 7:22 झालेत, अजून 8 मिनटं बाकी आहेत गाडीला. मजा येणार प्रवासामध्ये मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 260 रुपये तिकीट आहे. स्वारगेट ते शिवतरगड तिकीट आहे 260 रुपये. हे बघा 260. तर मित्रांनो सुरू होतोय आपला प्रवास आणि खरंच मनापासून एन्जॉय करा. बघा कसं होतंय शिवतरगडपर्यंतचा प्रवास. ग्राउंड पिनल तुटलं, गेअरबॉक्स तुटलं, त्याला जबाबदार कोण आता? मी भोगावला आलो, काय करू सांगा? काय त्याच्या सीसीवर आली म्हणतोय तुम्ही, त्याने काय रिमार्क मारला नाही काय नाही. मी मागाशी सिटीमध्ये होतो, थोडं जाणवत होतं मला. आता तर जास्तच वाढायला लागली माझी गाडी. प्रॉब्लेम झाला का गाडी महाग उघडते, काय बोलते काय काय धडधड करायला पळाला काय नाही. कसरत करत होती, काय झालं उतरायचं खाली या, दुसऱ्या गाडीत बसवते. वर एवढंच बाकी राहिलं होतं आता. गाडी द्या, त्याच्यात बसवते. खाली या. फायनली आपला प्रवास इथं संपला. काय अवघड आहे. विनेरेने सगळ्या शिवतरगडला जाणार आहे का तिथे डायरेक्ट? आता आपल्या इथं शिवतरगड झालं. तर मित्रांनो आपण आता आहोत पौडमध्ये. ही गाडी सुद्धा ब्रेकडाऊन झालेली आहे आपली आणि आता आपलं शिवतरगड इथं संपते असं मला वाटायला लागले. आता मागे गाडी ती विनेरे गाडी, ते म्हणले की विनेरे गाडीमध्ये बसून देते म्हणून. आता काय माहिती महाडपर्यंत जाता येईल, पण तिथून पुढे कसं जाणार आपण?
शे. तर ही बघा, ही आली आहे माणगाव माजलगाव गाडी. आता आपल्याला पुढचं सीट पण भेटणार नाही आहे. आणि आता विनेरी गाडी म्हणल्यावर ती गाडी तर असं मला वाटतं की खचाखच भरलेली असेल. कारण की तुम्ही अंदाज लावू शकता, आत्ताच ही गाडी ज्या रूटनी येते त्या रूटला किती गर्दी असते प्रवाशांची. आणि तिथं गाडी स्वारगेटवरनं निघाली. मला काय समजतच नाही आहे काय करावं आता, कसे ब्लॉग बनवावे तुम्हीच सांगा आता कमेंट करून मला. पण हार नाही मानेंगे आप, हार नाही मानेंगे, पूरा प्रवास करके रहेंगे. ते सगळं पुढं काय होतंय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कसा पोहोचतोय शिवतरगडपर्यंत. हां, पण पोहोचणार एवढं नक्की काय माहिती. काय बॉलो खराब बॉलो बॉलो का? मग अगोदर चेक करत नाहीत का गाडी जेव्हा डेपोमधनं निघते? हे कसं असतं, काय काय कामं जी आहेत ना हां. त्याची गॅरंटी नसते. गिअर बॉक्स म्हणा किंवा ॲक्सल जॉईंट वगैरे चुकतो ना अचानक. हां. नाही ती एसटीची गाडी शक्यतो फेल होत नाही. बरं हे बघा, हे शिवतरगड कोडे ते बीडे सदर 2 प्रवासी आणि पुढच्या गाडीत बसवून देणे म्हणून. मग ते बरोबर तुम्हाला तिथं बसवून देतात. ते कंट्रोलरचा सही शिक्का मारलाय. ठीक आहे, चालेल. राहू दे ह्यांच्याजवळ. हां चालेल. ही जी बस आहे आपली, त्या सगळ्या प्रवाशांमध्ये फक्त आम्ही 2 प्रवासी आहोत जे शेवटपर्यंत जाणार होतो शिवतरगडला. तर कंडक्टर त्यांनी असं केलं आहे की एक म्हणजे तिकीट काढले, त्याच्यावरती त्यांनी लिहून दिले की 2 प्रवासी जे आहेत ते शिवतरगडपर्यंत जाणार आहेत. मग आता जेव्हा महाडला जाईल गाडी तेव्हा ती चिठ्ठी म्हणजे ते तिकीट जे आहे ते तिथल्या कंट्रोलरला दाखवायचं. मग ते आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये बसून देणार आणि ती गाडी शिवतरगडला जाणार. तर आता एक सीटर स्लीपर आलेली, पण ही दापोली गाडी, ह्या गाडीला तिकीट नाही चालणार बहुतेक, कारण की आपलं साध्या गाडीचं तिकीट आहे. आणि मागे विनेरे हिरकणी पण आलेली, इकडून आली. अरे वा, सगळ्या गाड्या एकदमच आल्यात. ही आली रोहा स्वारगेट, ही आली चिंचवड दापोली. चांगली गाडी भेटली आपल्याला स्लीपर. आईला राव भारी. तर भावांनो, एका गोष्टीचा आपल्याला फायदा झालेला आहे. जी गाडी ब्रेकडाऊन झाली त्याच्यानंतर आपल्याला जी गाडी भेटली ती गाडी आहे सीटर स्लीपर. सीटर स्लीपर पण आहे. आणि इकडं जी शेजारी आहे ती आहे विनेरे गाडी, ही हिरकणी गाडी. आणि या गोष्टीचं मला चांगली माहिती मिळाली की जर तुमची साधी गाडी जरी असेल ब्रेकडाऊन झालेली, तरी तुम्ही ज्या हिरकणी असेल किंवा उच्च दर्जाच्या गाड्या असतील त्या गाडीमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. ह्याच्यामधून मला हे अनुभवायला भेटलेलं आहे. आणि मी जे अनुभवतो त्याच्यामुळे तुम्हाला पण फायदा होईल अशी नक्कीच अपेक्षा करतो. तर आपण आता महाडपर्यंत जाणार आहोत ह्या गाडीमध्ये. तर सगळे प्रवासी म्हणजे दोन्ही गाडीमध्ये डिवाईड झालेत, एक हिरकणीमध्ये आणि एक सीटर स्लीपरमध्ये. तर असा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो ब्रेकडाऊनच्या गाडीचा. फुल झाली गाडी सगळी, चांगली गाडी. फायदाच झाला उलट, प्रीमियम गाडी भेटली साध्या गाडीची. महाडपर्यंत जाणार, तिथून पुढे दुसरी गाडी भेटेल मला. असं चालतं का बरं साध्या गाडीमधनं प्रीमियम गाडीमध्ये? चालतं ना. ब्रेकडाऊन झाला असेल तर चालतं ना? ब्रेकडाऊन झालं तुम्ही एखादी वेळेस बसू द्या ह्याच्यात म्हणलं तर तसं नाही. एस टीचा तो फायदा एक चांगला आहे बरं का. थम्सअप एस टीचा. चला काहीतरी थोडंसं खाऊन घेऊया आणि आपल्या पुन्हा सीटर स्लीपरमध्ये प्रवास करूया. गाडी तर दापोली आकाराची बघू शकते तो तुम्ही. रत्नागिरी विभाग, कोकण एस टी प्रेमी. हो भाई, काय रिसॉर्ट आहे, एकच नंबर. तर एक पोहे घेतलेत या नाश्त्याला. तर नाश्ता वगैरे झालेला आहे, पोहे घेतले होते आणि आता डायरेक्ट महाडला गाडी थांबेल, म्हणजे माणगाव महाड अशी गाडी जाईल. तर गाडी आता कुठं मध्ये थांबणार नाही आहे. आता 10 मिनटाचा जो ब्रेक होता तो झाला आपला आणि आता गाडी निघेल इथून. आणि आता टाईम झाला आहे, टाईम सांगायचं राहिलं तुम्हाला. टाईम झाला आहे 9 वाजून, दिसतंय का नाही काय, 9 वाजून 54 मिनटं झालेत.
आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघा जरा, आपल्याला तिकडे जायचं आणि तिकडचे डोंगर बघा. ही जागा मार्ग बघू शकता तुम्ही, चिंचवड, पुणे, तामिनी, महाड, खेड, दापोली. चला जर तुम्ही माझा खूप जुना ब्लॉग बघितला असाल तर मी या ठिकाणी इथं बसलो होतो, मी एन्जॉय करत होतो. हो दामाने रोहा अक्कलकोट आहे समोरची. स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचं लवकर. तर मंडळी आत्ता आपण आलो आहे माणगावमध्ये आणि तुम्ही बघू शकता की माणगावचं बसस्थानक. ही आपली सीटर स्लीपर इथे एक आली, ही साधी शटल गाडी आणि पलीकडची आहे ती आहे ठाणे आगाराची, ठाणे चिपळूण शिवशाही आहे ती. आता टाईम आहे माणगावमध्ये ह्या गाडीचा येण्याचा. ॲक्च्युली ही गाडी बघा तुम्ही, चिंचवड दापोली गाडी. आणि आता टाईम झाला आहे, दिसतंय का नाही, 11:40 झाले. तर चला अजून थोडंसं अंतर राहिले बहुतेक. आता आपल्याला मुंबई गोवा महामार्ग सुरू होतो. बघूया माणगाव ते महाडपर्यंत किती रस्त्याचं काम झालं ते सुद्धा तुम्हाला आता पाहायला भेटेलच. तर आता मी वरती नाही, आता मी खाली बसतो आहे, कारण की आता वरचा जो व्ह्यू बघायचा होता तो आपण बघितलेला आहे. आता खाली बसूया आणि पुढचा प्रवास करूया. एक तर मागे तरी बसूया, मागे बसूया, नाही तर मग तिथं पुढे बसूया. आता इथून महाड फक्त 28 किलोमीटर राहिले, 38 मिनटं दाखवत आहे.
चला येऊ का चला माराले. फायनली मित्रांनो पोचले आपण महाडमध्ये आणि वेळ झाला आता 12:29 म्हणजे 12:30 वाजलेत. आता आपल्याला इथं तिकीट दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास करायचा आहे. आता विनेरीची गाडी होती ती आपल्या अगोदर आलेली, मला वाटतं बहुतेक ते गेले असतील त्या गाडीमध्ये दुसऱ्या. तर आता प्रॉब्लेम कसा झाला की पाकिटात तिकीटच नाही आहे माझं, बॅगेत बघावं लागेल. तिकीट जर हरवलं तर पुन्हा नवीन तिकीट घ्यावं लागेल. आपलं तिकीट पण सापडलं आहे. थोड्या वेळासाठी चांगला झटका बसला होता मला. जर्किंगच्या खिशामध्ये ठेवलं होतं आणि जर्किंग बॅगेमध्ये ठेवलं होतं. तर हे बघा तिकीट, बघूया बस किती वाजता आहे. शिवतरगडचं तिकीट होतं पण गाडी ब्रेकडाऊन झाली पौडमध्येच. तर आता गाडी शिवतरगडला जायला गाडी नाही. मग आमदार पटेल बारसगावपर्यंत जाऊ शकतो. कुठपर्यंत? बारसगाव. लाटूर एकला गाडी. लाटूर कुठे लागेल गाडी? डायरेक्ट शिवतरगडला गाडी नाही आहे, आपल्याला फाट्यापर्यंत गाडी भेटेल. त्यांनी सही करून तिकीट दिलेलं आहे आपल्याला. कंट्रोलरने आपल्याला इथं सही आणि शिक्का मारून दिला आहे. तर फाट्यापर्यंत आपण जाऊ शकतो. आपण महाडपर्यंत चांगला प्रवास एन्जॉय केला पण त्याच्या पुढे गाडी नाही आहे आपल्याला, फक्त फाट्यापर्यंत गाडी. बघूया आता फाट्यापर्यंत तरी जाऊया. एक आपल्याला एस टी आलेली आहे, त्या दादांनी सांगितलं मला की ह्या गाडीने सुद्धा जाऊ शकतो. ही गाडी आहे महाड पदाचा कोंड. कंडक्टर बघूया, कंडक्टरना तरी पण आपण विचारूया की आपल्याला तिथपर्यंत जाता येत आहे का. आता काम तिथपर्यंत मला घड्याला जायचं गळ्याला हे पण सांगायचं मला घड्याला जायचं बघ. 2-3 मिनिटं अजून घेतो. बरं बरं ठीक आहे चालेल. हे कुठं म्हणले, कुठं उतरायचं म्हणले? बिरवाडी. तर आता आपण इथून बिरवाडीपर्यंत जाणार आहोत आणि बिरवाडीनंतर तिथून पुढे रिक्षा भेटेल. हां डायरेक्ट जाते ना, मग रिक्षाने आपण शिवतरगडला जाणार आहोत. शिवतरगड तर बिरवाडीपर्यंत आपण जातोय. एन्जॉय करूया प्रवास. तर आता आपण बिरवाडीच्या पुढं आलो आहे. आता इथून 6 सीटर जातात वाटतं. याला लयच कठीण झाले राव हे. बारसगावला उतरला असतं तर बरं झालं असतं. आणि गाडीचे नट टाईट करायला लागलेत. कुठे चालली आहे गाडी? शिवतरला. शिवतरगडीला जाते का पुढे? हां तिकडेच जाते ना. आपण चालतो तो. तर आपल्याला डायरेक्ट गाडी भेटली. गळीपर्यंत जाते का? हो गाडी ती 12 वाजल्यापासून 11:30 पासून पुन्हा गाडी जाते ना. नाही ना, पुन्हा गाडी आमची कॅन्सल झाली. मध्ये पौडमध्येच बंद पडली गाडी. त्या गाडीनेच मी येत होतो. ब्रेकडाऊन झाली गाडी ती पौड. नाही महाडवरून येते. हो मी पौडमधनं आलोय. हो ते कंडक्टर म्हटलं लागले. नाही नाही, मी त्याच गाडीमध्ये होतो, पुण्यामधनं आलोय मी. तर फायनली मित्रांनो पोचले आपण शिवतरगडला आणि बराचसा प्रवास म्हणजे लांबला माझा. डायरेक्ट जर गाडी असल्याची तर लवकर पोचला असतो, पण मग आता टाईम बघा किती झाला आहे. आता वाजलेत जवळजवळ 2:30 वाजलेत. काय नाव आहेत, नावं पण लक्षात राहण्यात माझी गावाची. तर जाऊया पहिलं, आता गाडी नाही आपल्याला खाली जायला, पटकन जाऊया, दर्शन वगैरे घेऊन येऊया. आणि आता हे जी टमटम गेलं तेच परत जाणार आहे आपल्याला तिकडं. तर ही समोर दिसत असेल तुम्हाला, ही आहे घळ आहे ही. आणि आत्ता तुम्हाला काहीच पाणी दिसत नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आला तर खूप म्हणजे तुम्हाला इथं जर कोणी तुमच्याजवळ बोलत असेल तरी तुम्हाला ऐकायला येणार नाही, एवढं जोरात पाणी पडत असतं इथून. असा जबरदस्त धबधबा आहे. आणि ह्या छोट्याशा म्हणजे थोड्याफार पायऱ्या, तुम्हाला पायऱ्या चढून वरती जावं लागतं. तर चला पटकन जाऊया, दर्शन घेऊया आणि बघूया मग पुढे काय करायचं ते. निघला का दीदी फोटो निघला? इथं पुस्तकं वगैरे तुम्हाला भेटतात.
पुस्तकांचे विक्रीचे स्टॉल वगैरे आहेत. आणि घळीकडे जाण्यासाठी रस्ता इकडून आहे. तर घळीकडे जाऊन येऊया आपण. ही अशी आहे घळ. खरं म्हणजे पावसाळ्यात यायला पाहिजे होतं मी, पण माझा अचानक प्लॅन ठरल्यामुळे अचानक. आणि बघू शकता तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी काय काय करावं लागले. मी एक शब्दात सांगेल की जर तुम्हाला यायचं असेल ना तर बेस्ट पर्याय म्हणजे ती डायरेक्ट गाडी जर आली असती तर लय भारी. आता मग तुम्हाला गाड्या बदलत यावं लागतील. पण माझ्या दृष्टीने ठीक आहे, मला नवीन गावांची माहिती मिळाली. हो हो, हे बघा. शोध श्री शंकरदेव राहणार धुळे यांनी साधारण 1930मध्ये ही गळ शोधून काढली. तर अशी रामदास स्वामींची गळ आहे आणि या ठिकाणीच त्यांचं साधारण 10 ते 11 वर्ष वास्तव्य होतं. आणि ह्या वास्तव्यात असतानाच त्यांनी रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला. आणि तुम्ही आता पाहिलं असेल की रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी असे बसून कसं ग्रंथ लिहितात आहेत. म्हणजे तिथे एकदम असं पॉझिटिव्ह, म्हणजे एवढं सकारात्मक वातावरण होतं की बस मोबाईल साईडला ठेवून शांत बसूशी वाटलं. तिथं एक छोटंसं हॉटेल पण आहे. या ठिकाणी तुम्हाला जेवण वगैरे पण मिळू शकतं. दर्शन वगैरे तर झालं आपलं. आणि तुम्हाला एक माहिती द्यायची होती की या ठिकाणी जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला ट्रस्टींची, म्हणजे जे ट्रस्टी आहेत संस्थानाचे, त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आणि असंच राहता येत नाही. जर तुमचे काही साधना असेल, काही उपासना असेल तरच तुम्ही या ठिकाणी राहू शकता. आणि प्रसादाविषयी जर सांगायचं झाली तर दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत खिचडीचा प्रसाद मिळतो. बस एवढंच. कसा वाटला तुम्हाला आजचा प्रवास आपला स्वारगेट ते शिवतरगळ? मला माहिती की पूर्ण एसटीने आपण प्रवास नाही करू शकलो, आपण तर काय करू शकत नव्हतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, जसं झाला तसं झाला. कसा वाटला तुम्हाला आजचा आपला प्रवास जरा कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवतरगळ कशी वाटली तर ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.